आणि नितेश राणे यांनी सुद्धा दिलेली प्रतिक्रिया आपण पाहिली। नितेश राणे यांनी संजय राऊतांवर घणाघाती टीका केलेली आहे। माजी महापौर किशोरी पेडणेकरांची ईडी चौकशी करण्यात येते। कथित कोविड बॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांची चौकशी सुरू आहे। किशोरी पेडणेकरांनी काही कागदपत्र ईडीला आधीच दिली असल्याचं स्पष्ट झालंय। चौकशीत जे खरं आहे ते बाहेर येईल असं त्यांनी म्हटलंय। दरम्यान दुसरीकडे संजय राऊतांचे बंधू संदीप राऊत यांची कथित खिचडी घोटाळे प्रकरणी चौकशी सुरू आहे। यावेळी संदीप राऊतांनी चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार आहे असंच म्हटलं। मुळामध्ये पहिलं पत्र होतं ते ईडीचं आलेलं ते हाताने लिहिलेलं पत्र आहे। सेकंड आत्ता त्यांनी जे चौकशीला बोलवलं ते कॉम्प्युटर आहे। जी कागदपत्र मागितली ती पहिलीच दिलेली आहे। पुन्हा मागितले तर मी पुन्हाही द्यायची तयारी ठेवलेली आहे। आणि ज्या प्रकारचा जो आरोप होतोय त्या आरोपाचा मी कधीही मान्य करणार नाही। पहिली गोष्ट अशी आहे की ईडीचा समज मला आलाय आणि आज मला हजर राहायला सांगितलंय। त्याप्रमाणे मी इथे आलेलो आहे आणि जे काही ईडी मला प्रश्न विचारेल त्या प्रश्नांना मी उत्तर देऊन त्यांना व्यवस्थित सहकार्य करेन। आरोप संपूर्णपणे चुकीचे आहेत। खरं म्हणजे हे एकदम खालच्या पातळीवरचं राजकारण आहे, हीन दर्जाचं राजकारण आहे की एखादा माणूस वाकत नसेल किंवा झुकत नसेल तर त्याच्या कुटुंबाला त्रास द्यायचा प्रयत्न चालू आहे। म्हणजे हे सुडाचं राजकारण आहे।